आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज। मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया। आणि आम्ही तर एवढं मी सांगू इच्छितोय, कारण आम्ही असे नाहीत की एकाच कुंकू लावून एका संघ नाही, अजिबात नाही। पुढचे 7 जन्म आम्ही आपलंच कुंकू लावलंय, एवढं मी सांगू इच्छितो। मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया। धन्यवाद। पेपर फुटून सुद्धा आतापर्यंत एकावर सुद्धा सरकारनं मागच्या काही वर्षामध्ये ऍक्शन घेतलेली नाही, एका सुद्धा दोषी व्यक्तीला आतापर्यंत सजा झालेली नाही। या गोष्टीचा जबाबदार कोण? खरंच सरकार ह्या चोरांना पाठीशी घालतंय का, हा आमचा प्रश्न आहे। या माध्यमातून सरकारने आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे, अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी आहे। धन्यवाद। खाऊ वाटला तरी सांगायचंय, अभ्यास करायचंय, खाल्ल्यावर झोपी कमीच का एवढाच का नको बाई मला, असं म्हणून पावला पावलाला त्याग करून बलिदान करून आई वडील पोटाला चिमटा देऊन मुलं मुलींना इथं ठेवतात। हे हिरो सगळं एवढं कष्ट, सगळ्या परिवाराचं कष्ट, शिक्षकाचे कष्ट, विद्यार्थ्याचे कष्ट, आणि एवढं सगळं झाल्यानंतर पेपर दिल्यावर कळतंय की लीक झालता। एकतर तो मूड सगळा बनून येणं, परीक्षा मोडवर विद्यार्थी येणं, त्याची मेंटॅलिटी बनणं, 2-4 वर्षाचा अभ्यास कदाचित काही जण रिपीट केलेले, की सगळं मिळून तो बिंदू परीक्षेचा तो मौसम येऊन सुट्टी लागली, सगळं डोक्यातलं डिलीट झालंय आणि आता रिपीट परीक्षा द्यायची। आजचा पेपर बरा होता, 600-650 पडणार होते, 500च्या पुढे जाणार होतं। नंतर येणारा पेपर कसा येणार आहे माहित नाही, आणि या फ्रस्ट्रेशन मध्ये कित्येक कुटुंबातले आई वडील सुद्धा जीव गमावू शकतात, अटॅक येऊ शकतो, मुलं बाळाचे जीव जाऊ शकतात आणि करिअर खराब होऊ शकतं। हे संकट आहे, आणि हे सगळं संकट कशामुळे आलंय? या 10-12 वर्षापूर्वी हे बेजबाबदार सरकार, हिंदूचं नाव घेऊन सत्तेवर आलेलं हे देशद्रोह्यांचं सरकार येण्याच्या अगोदर ही सगळी यंत्रणा शासकीय संस्थेमार्फत, शासनामार्फत चालवली जात होती। गेल्या 10-12 वर्षापासून यांनी फक्त पैसे कमवण्यासाठी NTA, कोण आहे NTA? महाराष्ट्र सरकार आहे का? भारत सरकार आहे का? कोण आहे जी साले हरामखोर आमचं पैसे खाणाऱ्या? नीटच्या परीक्षेला फीस किती आहे? 2000। दोन हुशारांचे मी कॅल्क्युलेटर करा, 2000 गुणिले 23 लाख करा, किती? 307 कोटी। मला सांगा, हे परीक्षा कुठं होती तुमची? महाराष्ट्रात आणि देशात पुण्या ठिकाणी कॉलेजमध्ये। त्याला काही भाडं असते का? टेबल नवीन आणावं लागतंय का? पेन पॅड घरूनच घेऊन जात, मग 360 कोटी रुपये लागतात कशाला? हे साले हरामखोर भाजपवाले हिंदू म्हणून पैसे खाण्यासाठी यांनी खाजगी संस्था नेमली। आज मला सांगा, एवढं कांड होत या 4 दिवसात तुम्ही कुणी वाचलंय, बघितलं का की कुणी
ज्यावेळेला शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्री होते त्यांच्या मुलीचा नंबर MBBS ला लागण्यासाठी 2 मार्क चोरून वाढीला गेलता. त्यांच्या परस्पर झालं ते, पण तरी माझ्या मुलीसाठी बेकायदेशीर काम झालं म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसनं तो घेतला. देशभरातल्या 23 लाख पोरांचं पुरीचं वाटोळं केल्याच्या नंतर ह्या हरामखोर भाजपवाल्यांनी कुणाचा राजीनामा घेतला? उतारतो सला श्वासिनी वैष्णव काय करतोय? कोण धर्मेंद्र प्रधान? अरे कसला धर्मेंद्र? ती धर्मेंद्र वेगळा आणि ही धर्मेंद्र वेगळा. कसला धर्मेंद्र? धर्मेंद्र का जितेंद्र? ही तर उंदर आहे. तुमचं आमच्या गोरगरिबाच्या विद्यार्थ्याचं भविष्य कुरतडून खाणारे उंदर आहे ती. म्हणून या उंदरांना येणाऱ्या काळात आपण आश्रय द्यायचा, कारण हे आपल्या स्वप्नाची वाट लावायला बसले, आपल्या आयुष्याची राख रांगोळी करायला बसले. म्हणून यांना आपण शिक्षा दिली पाहिजे आणि सगळ्यांनी सोशल मीडियावर ट्रेंड चालवला पाहिजे. जवाब दो, जवाब दो, भारत सरकार जवाब दो, जवाब दो, जवाब दो. आरसीसी नाम सुन के फ्लावर समझे क्या? आरसीसी में तो हर कोई फायर है. ऑफलाइन रहने दो, ऑनलाइन रहने दो, झुकेगा नहीं साला. आरसीसी नाम सुन के फ्लावर समझे क्या? आरसीसी में तो हर कोई फायर है. ऑफलाइन रहने दो, ऑनलाइन रहने दो, झुकेगा नहीं साला. आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज.